प्रतिनिधी अनिश शेख भिकन बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाने आज उग्र रूप धारण केले आहे। मागील 5 दिवसांपासून रविकांत तुपकर यांचे आमरण उपोषण सुरू असून त्यांच्या समर्थनार्थ आणि सरसकट कर्जमाफी तसेच सरसकट पीक विम्याच्या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत। याच पार्श्वभूमीवर सिंदखेड राजा तहसील कार्यालयावर विनायक पाटील भानुसे, गजानन जायभाये, प्रदीप मेहत्रे आणि किसन नागरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केले। आंदोलकांनी तहसील कार्यालयाच्या छतावर चढून शासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली, ज्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। दरम्यान आंदोलनाची तीव्रता वाढत असताना पोलीस प्रशासनाने कारवाई करत काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे। पळसखेड चक्का येथील राहत्या घरी जेवण करत असताना पोलिसांनी मला देखील ताब्यात घेतले। शेतकऱ्यांसाठी लढणे जर गुन्हा असेल तर तो आम्ही यापूर्वीही केला आहे आणि पुढेही करत राहू, अशी ठाम भूमिका यावेळी घेण्यात आली। शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्यास हा संघर्ष अधिक तीव्र होईल आणि सरसकट कर्जमाफी व पीक विम्याचा न्याय मिळेपर्यंत हा लढा कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही, असा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला आहे। पीक विमा आमच्या हक्काचा, पीक विमा आमच्या हक्काचा, आता कसा देत नाही, आता कसा देत नाही, कर्जमाफी सरसकट झालीच पाहिजे, कर्जमाफी सरसकट झालीच पाहिजे, कर्जमाफी सरसकट झालीच पाहिजे, आता कशी कळत नाही, दिल्याशिवाय राहत नाही,